आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम। आज तिरंगा व्हेज नॉन व्हेज या नूतन हॉटेलचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्व कळंब आणि कळंब पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, त्याचप्रमाणे एकलेहरे असेल, नांदोर असेल, टाकेवाडी असेल, विठ्ठलवाडी असेल, लौकी असेल, चांडोली असेल, सर्वच परिसरातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। त्याचप्रमाणे भालेराव कुटुंबियांचे नातेवाईक, आप्तेष्ट, सगळे सोयरे हे देखील बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। त्या सर्वांचं मी भालेराव कुटुंबियांच्या वतीनं, त्याचप्रमाणे तिरंगा परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की थोड्याच वेळामध्ये या तिरंगा व्हेज नॉन व्हेज या नूतन हॉटेलचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत आहे। या निमित्तानं पंचक्रोशीतील सर्व मान्यवर मंडळी, ग्रामस्थ मंडळी, नातेवाईक मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहात। भालेराव कुटुंबियांच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित झालेला आहात। यास्तव आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। या निमित्तानं आज या ठिकाणी या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं सर्व क्षेत्रातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, शेती, सहकार सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित आहात। आपल्या सर्वांचं भालेराव कुटुंबियांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत। कळंबगावचे तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष शिवाजी भालेराव आपण उपस्थित झालात, मनपूर्वक सहर्ष स्वागत। आज या नूतन व्यवसायाच्या निमित्तानं आलेल्या सर्व कळंब असतील, एकलेहरे असतील, लौकी असतील, चांडवले असतील, आलेल्या पंचक्रोशीतून आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं मी तिरंगा परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुणे जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आदरणीय सुरेश भाऊ गोर आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात। आपले देखील तिरंगा परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत। शरदचंद्र पवार गटाचे आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष माननीय धोंडेभाऊ शेठ भोर, त्यांचे समवेत माजी सरपंच वळती गावचे बाळासाहेब यांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले। आणि विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोकरावजी गोलब साहेब हे देखील या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिले। कळंबगावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी शेठ भालेराव असतील, प्रमोद शेठ भालेराव असतील, तसेच आपच्या डाब्याचे मालक विठ्ठल शेठ भालेराव असतील, लौके गावचे सरपंच अनिल शेठ थोरात असतील, कृषी मंडळी, तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने कळंबगावचे माजी उपसरपंच बाळशाराम शेठ भालेराव असतील, पाटील समाजांचे मालक उमेश शेठ भालेराव असतील, संपत नाना भालेराव असतील, मकाचे प्रसिद्ध व्यापारी कुमार शेठ कडणे असतील, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सुनील श्री शेट्टे असतील, बावडे असेल, आलेल्या सर्व पाहुणे मंडळी, ऋषिकेशजी वरपे असतील, त्यांच्या समेत संतोषजी वरपे असतील, शंकर नाना भालेराव, आलेली सर्व कळंबगावातील सर्व मान्यवर मंडळी, विष्णू शेठ कानडे आपण देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिला, निलेश शेठ कानडे आपण सर्व मंडळी, तसेच नांदूर गावचे ग्रामपंचायत सदस्य विजू शेठ चिखले असतील, तसेच सोसायटीचे चेअरमन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर स्वप्नील शेठ जाधव असतील, तसेच हुतात्मा बाबूजनो स्मारक समितीचे अध्यक्ष बाबाजी शेठ कासकर असतील, जेएमआरटीचे वरिष्ठ अधिकारी एस कानडे साहेब असतील, त्यांच्या समेत साहेब प्रभू शेठ कानडे असतील, आलेले सर्व मान्यवर मंडळी नवनाथ शेठ कानडे असतील, या आलेल्या सर्व मान्यवरांचं मी तिरंगा उद्योग समूहाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आमचे कबड्डीचे कदम सर असतील, सर आपण देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिलात।
आपले देखील या परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. अगदी काही क्षणातच या नूतन व्यवसायाचा आपण शुभारंभ करीत आहोत. तिरंगा उद्योग समूहामध्ये आणखीन एक व्यवसायाची भर या ठिकाणी पडत आहे. आपल्याला ज्ञात आहे पंचक्रोशी नावाजलेला हा तिरंगा उद्योग समूह आणि ह्या निमित्ताने हॉटेल व्यवसाय असेल, मंगल कार्यालय असेल, तिरंगा ट्रेड्स असतील, या सर्वांच्या सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सदैव तिरंगा परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने दिलीप ग्रामीण पतसंस्थेचे माजी संचालक प्रकाश शेठ कानडे, हॉटेल मिलनचे मालक गणेश शेठ कानडे असतील, तसेच अरुण शेठ कानडे असतील, दिगंबर शेठ थोरात, आपण देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आला. पत्रकार बाई आई शेठ असतील, आमचे इसाकबाई शेख असतील, या सर्वांचं मी तिरंगा परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तसे माझ्या समेत ज्ञानलक्ष्मी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक बाळासाहेब कानडे असतील, तसेच संतोष सर कानडे असतील, विकास सर कानडे असतील, कळमगावच्या सरपंच या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचे देखील तिरंगा परिवाराच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. उषाताई कानडे त्यांच्या समवेत कळमगावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गुलाबताई कानडे आपण देखील या उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित राहिलात. तसेच एकलेरे गावच्या पोलीस पाटील सुमनताई बोंबे आपण देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिला. आपले देखील सहर्ष स्वागत. गुंजाळवाडी गावचे माजी सरपंच रमेश शेठ ढोळे आपण देखील उपस्थित राहिलात. आपल्या समवेत मुक्तादेवी पतसंस्थेचे चेअरमन अंकुश शेठ चव्हाण आपण दोन्ही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. अगदी काही क्षणातच आपण या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. भाजपचे सरचिटणीस अशोक शेठ दरेकर आपण देखील या निमित्ताने उपस्थित राहिलात. आपले देखील सहर्ष स्वागत. आंबेगाव तालुका शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष गणभाऊ शेठ बोर असतील, त्यांच्या समेत वळती गावचे माजी सरपंच आणि भक्ती शक्ती गुरुकुलचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोराडे आपण देखील हे दोन्ही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. कळमगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि हॉटेल इंद्राचे मालक दत्ता शेठ कानडे त्यांच्या समवेत कळमगावचे तंटामुक्तीचे विद्यमान अध्यक्ष महेश शेठ भालेराव, अमित शेठ भालेराव, गोपीनाथ शेठ भोर असतील, आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलं सर्वांचं या परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तसेच आंतरराष्ट्रीय कुस्तीचे पंच आमचे शरद भाऊ आपण देखील या निमित्ताने उपस्थित राहिले आहेत. आपले देखील या परिवाराच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. माझ्या निमित्तानं आमचे मित्र अमर शेठ कानडे, तसेच या जे आता या ठिकाणी शार्पी आहेत, या शार्पीचे मालक विकास शेठ कानडे असतील, करण शेठ कानडे असतील, आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. कळमगावचे माजी उपसरपंच गोकुळ शेठ भालेराव आणि त्यांच्या समवेत विद्यमान उपसरपंच कमलेशजी वरपे आपण देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिलात. तसेच कळमगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेंद्र शेठ पारदी आपण देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिलात. आपले देखील या परिवाराच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हिवरे गावचे प्रगतीशील शेतकरी आणि सन्मित्र कबड्डी संघाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष संतोष शेठ ठोकराळे आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात. नाबार्ड सहकारी बँकेचे व माजी वरिष्ठ अधिकारी अरुण शेठ भालेराव आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात. तसेच प्रगतीशील शेतकरी गणपत शेठ भालेराव आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपले देखील सहर्ष स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभती येते भीमाई शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, विद्यमान संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती मंथनचे माजी सभापती आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष
माननीय देवदत्तजी निकम साहेब आपण देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिलात. आपले देखील तिरंगा परिवाराच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. निमित्तानं कमलदेवी विद्यालय कळंब जे प्राचार्य माननीय आरेकर सर, त्यांच्या समेत असलेले जेजूरकर सर असतील, मोडे मामा असतील, या सर्वांचं मी या तिरंगा परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि मान्यवरांना विनंती आहे, आपण या ठिकाणी यायचंय. थोड्याच वेळात आपण ह्या नूतन व्यवसायाचा उद्घाटन समारंभ करीत आहोत. तसेच कळंबगावचे विकास सोसायटीचे माजी चेअरमन राहुल शेठ भालेराव, विद्यमान चेअरमन राहुल शेठ भालेराव आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपले देखील या परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तसेच प्रसिद्ध बैलगाडा मालक विक्रम शेठ भालेराव, पप्पू शेठ भोर, आपण सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलं तिरंगा परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष केतन शेठ वाघ आपण देखील या निमित्ताने उपस्थित राहिलात. आपले देखील सहर्ष स्वागत. सिद्धिविनायक हुंडेकरीचे प्रोप्रायटर आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट शेठ भालेराव आपण देखील उपस्थित राहिला. आपल्या समय सुशील शेठ भालेराव असेल, नरहरी शेठ वरपे आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्याचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जीवन मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक कळंबगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य बाबाजी शेठ काळे असते, बाबाजी शेठ वरपे, त्यांच्या समेत योगेश शेठ वरपे, संतोष शेठ भालेराव आणि बाळासाहेबजी भालेराव आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. आपलं सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं कळंबगावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अंजलीताई भालेराव आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात. त्यांच्या समवेत बाळासाहेबजी भालेराव आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. आपल्या सर्वांचं या उद्घाटनाच्या निमित्ताने मी सहर्ष स्वागत करतो. तसे प्रगतशील शेतकरी राम हरी शेठ पडवळ, दत्ता टेलर आपण सर्व मान्यवर मंडळी उपस्थित राहिलेत. तसेच आमचे मित्र प्रथमेश शेठ वरपे आपण देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने सहकार्यासह उपस्थित राहिला. आपले देखील मी सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तसेच रवी शेठ वरपे आपण देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिलात. आपले देखील तिरंगा परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तसेच स्वराज ट्रॅक्टरचे सर्व आमचे मित्र ज्ञानेश शेठ कानडे आपण सहकुटुंबासह या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपले देखील या उद्घाटनाच्या निमित्ताने सहर्ष स्वागत करतो. मुकुंद शेठ भालेराव, रंगनाथ नाना कानडे, दत्ता शेठ थोरात, चंद्रकांत शेठ भालेराव सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी काही पाहुणे 10 मिनिटात दर्शन वगैरे करायचं दर्शन करून घ्यायचं. 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत. तरी आलेल्या सर्व मान्यवर मंडळींना विनंती आहे, आपण या ठिकाणी यायचे. सत्यनारायणची महापूजा या ठिकाणी दुपारी संपन्न झालेली आहे. शेजारी या ठिकाणी बुफे जेवणाचा कार्यक्रम आणि सुंदर असा ऑर्केस्ट्रा पुन्हा की उद्घाटन झाल्यावर लगेच सुरुवात करणार आहोत. याची सर्व पाहुणे मंडळींनी नोंद घ्यायची. तसे आमचे मित्र भाजपचे कार्यकर्ते हेमंत शेट्टी चिखले, तसेच गावच्या ग्रामपंचायत सदस्य, कळंबगावचे विकास सोसायटीचे संचालक नितीन शेठ थोरात आणि तसेच कळंबगावच्या ग्रामपंचायत सदस्य निर्मलाताई भालेराव, निर्मलाताई थोरात आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपले देखील सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तसेच दिनेश शेठ वायाड असतील, तसेच निवृत्त बीडीओ साहेब सकाराम साहेब भालेराव असतील,
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबराव शेठ कानडे असतील, भैरवनाथ सहकारी पतसंस्थेचे संस्थेचे वरिष्ठ अधिकारी किसनरावजी भालेराव साहेब असतील, चंद्रकांतजी गुरुजी असतील, आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं, तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी.आर. भालेराव साहेब असतील, अशोक शेठ डुकरे, सर्व मान्यवर मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलं तिरंगा परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. कमलजी देवी विद्यालयाचे काटे सर आपण देखील उपस्थित राहिलात. इंद्रसेन लांडे साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्या देखील या परिवाराच्या वतीने मी सरचे स्वागत करतो. आमचे मित्र भूषण शेठ शिंदे, तसेच सीआरपीएफ जवान प्रदीपराव भालेराव आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. दीपक शेठ पवार आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपले देखील या परिवाराच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. डोके, अमोल शेठ शेलार, तंटामुक्तीचे अध्यक्ष शशांकराव डोके, तसेच हॉटेल मंदारचे मालक संतोष शेठ डोके, प्रदीप शेठ डोके, प्रदीप शेठ शिंदे, राहुल शेठ डोके, देवदास शेठ डोके, आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्या सर्वांचं ह्या तिरंगा परिवाराच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. आणि या ठिकाणी या नूतन व्यवसायासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी आदर्श शिक्षक सन्माननीय बाळासाहेबजी कानडे सरांना विनंती करतो, आपण या व्यवसायासाठी नूतन व्यवसायासाठी शुभेच्छा द्याव्यात. आमच्या कळसगावचा तिरंगा परिवार पंचक्रोशीत नव्हे तर उत्तर पुणे जिल्ह्यात आज नावाजला आहे. तो प्रथम कबड्डी, शेती, बैलगाडा आणि आता हॉटेल व्यवसाय, तिरंगा हॉटेल व्यवसायाची शाखा क्रमांक 2 आम्ही आता घोड नदी पार करून एकलेरी गावामध्ये आलेलो आहोत. याचं कारण थोडं मागवून पाहताना सहज जर पाहिलं तर कळंब गावातील बाळासाहेब भालेराव आणि विजया काकू भालेराव यांचा हा परिवार शेती करता करता काबाड कष्ट करायचं, मुलांना शिक्षण द्यायचा चांगला प्रयत्न झाला आणि परिवार फुलवण्यासाठी शिक्षण महत्वाचं असतं तर त्यावर कष्ट सुद्धा महत्वाचे असतात. कष्टातून फुलविली शेती, कष्टातून फुलविला संसार आणि त्याचबरोबर नितीन भावड्या म्हणून सगळी प्रसिद्ध आहे. मग त्या ठिकाणी तिन्ही बंधू, त्यामुळे तिरंगा हमारे देश की शान आहे. त्याच प्रकारे कळंब गावाचं शान सुद्धा आमचा तिरंगा परिवार आहे. याचं कारण नितीन भावड्याने सुरुवातीला पेंटरकी करता शेती करता आपल्या परिवाराचा विकास केले आणि आदरणीय गुंदावाडीच्या शिंदे परिवारातील राजश्रीताई आमच्या परिवारातल्या सुंदर रूपाने आल्या आणि या परिवाराच्या भरभराटीला सुरुवात झाली. मग राजश्रीताईच्या रूपानं कळंबगावला प्रथम लोकनियुक्त सरपंच मिळालं. तसं पाहिलं तर माणसाशी संबंध ठेवल्यावर, सहवास ठेवल्यावर आदरणीय पवार साहेब एक म्हणतात, शेती आणि शेती करायचा विकास झाल्याशिवाय या राष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल होणार नाही. आणि म्हणून या प्रमाणे शेती केली आणि शेती करता माणसं जोडत गेले. आम्ही सुरुवातीच्या काळात पाहिले, अनुभवलंय. या ठिकाणी हा परिवार आदरणीय नाना कबड्डीपटू होते, आजही त्यांचं कबड्डीवर प्रेम आहे, बैलगाड्यावर प्रेम आहे आणि हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण केलं. सुरुवातीला गावामध्ये मारुती मंदिरालगत साधं तिरंगा हॉटेल मिसळ पावचं सुरू केलं. आमची राजेश्री भांडी घासता त्या ठिकाणी स्वयंपाकाला साथ देऊ लागली. बाकीच्या चैताली असेल, नमिता असेल यांनी पण उत्तम साथ दिली आणि या 3 भावांचा परिवार फुलत गेला. तिरंगा हॉटेल मिसळ साठी प्रसिद्ध झालं. तेच पलीकडे स्वतःच्या शेतामध्ये गेलं, बँकेचं लोन केलं. कर्ज काढल्याशिवाय प्रगती होत नाही, पण कर्ज वेळच्या वेळी भरल्यानं बँकेच्या ठिकाणी सुद्धा आपल्या त्या ठिकाणी ताकद निर्माण होते. आर्थिक सुबत्ता येण्यासाठी कर्ज हा पर्याय उपलब्ध असे तो निर्माण करावा लागतो. वेळच्या वेळी परतफेड करत गेलं तर त्या ठिकाणी परिवार पुढे जातो. साथीला कष्टाची लोड असेल, शेती जे करीती विद्या संपादती तया ज्ञानवती कृपा करी असं सावित्रीबाई फुलेंनी म्हटले. आमचा हा परिवार शेती करता पुढे गेला, व्यवसायात पदार्पण केलं, नंतर मंगल कार्यालय आलं, बाकीचे व्यवसाय आले आणि या व्यवसायातून भरभराट साधता एकेकाळ तिरंगा हॉटेल गावात असताना भांडी घासण्याचं काम करता मिसळ तयार करणारी आमची राजश्रीताई कळंब गावची प्रथम लोकनियुक्त सरपंच झाली. याचं कारण माणसाला माणूस जोडत गेलं, त्या ठिकाणी माणसाची माळ तयार होते, तो सुगंध पेरत गेला, सहवास निर्माण करत गेले आणि अडचणीच्या काळात ह्या परिवारानं समाजासाठी बरेच काही केले. कोरोनाचा काळ तुम्ही सगळ्यांनी अनुभव असेल. या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. मला सगळ्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करता येतोय, परंतु मला थोडं समजून घ्या, क्षमा करा. आणि त्याच कोरोनाच्या काळामध्ये
कळंब गावामध्ये खऱ्या अर्थाने वसंतराव भालेरावांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस आमच्या राजश्रीताई लक्ष्मीचा सरपंच होत्या, बाकी गावकरी साथीला होते. परंतु नितीन भावड्या कुठेही काय अशी प्रसंग होत्या, तुम्ही आम्ही माणसं एकमेकाला ओळखायला तयार नसताना त्या ठिकाणी मारुतीच्या मंदिरासमोर एक पेशंट असा पडला होता. सगळेजण अरे पडलाय काय होईल, पण भावड्या स्वतः आला, उचललं आणि गाडी घालून त्याला दवाखान्यामध्ये पोच केलं. कोणत्याही अडी अडचणीमध्ये हा उभा राहतो, म्हणून त्याच्या साथीला अनेक जण उभे राहिले आणि आज स्वतःच आगळं वेगळं स्थान त्यांनी निर्माण केले. कुस्तीमधले डाव त्याला माहित आहे, राजकारणात तो आलाय, समाजकारणात आहे. आम्ही त्या ठिकाणी 5 वर्ष किल्ले बनवा स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी घेतल्या. बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये गावातून कोणती ज्योत होते, आज बाबाशी तासकर या ठिकाणी आहेत. हुतात्मा वारकऱ्यांच्या ज्योतीचे स्वागत करताना आम्ही सगळी मंडळी एकत्र असतो, अख्खा गाव एकत्र असतो. आणि मग परिणामी पुढे येत गेले. त्या ठिकाणी आज ग्रामपंचायत सचिव म्हणून भावड्या काम करतोय आणि आता तो एका राजकीय पक्षाचा तालुक्याचा प्रमुख आहे. म्हणजे आपण कष्ट करण्याची तयारी ठेवली, साथीला तुम्हाला अर्थपूरक राजकारण जमलं तर व्यवसायातून सुद्धा भरभराट करता येते. आज आमचा कळंबगावचा तिरंगा परिवार एकलरेमध्ये या ठिकाणी दुसरी शाखा सुरू करत असताना या ठिकाणी आपण सगळे उपस्थित आहात. आपणा सर्वांचं स्वागत कळंबकर ग्रामस्थांच्या वतीनं, भालेराव परिवारच्या वतीने या ठिकाणी मला स्वागत करतो. आणि आज हा जो नूतन व्यवसाय शाखा क्रमांक सुरू होत आहे, या ठिकाणी अन्नाची चव सगळ्यात महत्त्वाचं हॉटेल व्यवसायामध्ये स्वच्छता जपली तर त्या ठिकाणी आपोआप ग्राहक या ठिकाणी येतो. हा पुणे नाशिक महामार्ग राज्यकर्त्यांनी महामार्ग केले, रस्ते प्रगतीचे मार्ग ठरतात आणि प्रगतीचे मार्ग ठरत असताना आजूबाजूच्या गावांचा विकास झालो. आपल्या लोकांचं भाग्य आहे, या ठिकाणी रस्ता गेला, मूळ रस्ता गावातून आहे, हा रस्ता बाहेरून गेला, पुन्हा या ठिकाणी गाव वाढत गेलं, विस्तारत गेलं आणि पुन्हा या ठिकाणी हॉटेल व्यवसायाची भरभराट होत गेली. आज तसं जर पाहिलं, चाकण नंतर खेड भागामध्ये हॉटेल व्यवसाय त्या ठिकाणी जम बसलाय आणि आपल्या भागामध्ये मनसरची खिंड जीवन पासून तर या ठिकाणी कळंबची खिंड, त्या ठिकाणी सगळी हॉटेलांची रांगच रांग आहे. शाकाहारी असेल, मांसाहारी असेल, खवय्यांची कमतरता नाही. फक्त स्वच्छता पाहिजे, चव पाहिजे, उत्तम प्रकारची सेवा पाहिजे. त्या ठिकाणी पैसा पेरल्यावरच उगवतो, साठवल्याने त्याचा संचय होईल, परंतु गुंतवणूक केल्यानं त्या ठिकाणी तो वाढत जातो. हे या परिवाराने हेरलं, म्हणून अनेक व्यवसाय केले. काही व्यवसाय थोडं मागे पुढे झाला असेल, पण हॉटेल व्यवसायामध्ये आता चांगल्या प्रकारे बसलाय. तिरंगा मंगल कार्यालय, पंचक्रोशीत अनेक गोरगरिबांची लग्न त्या ठिकाणी कमी खर्चामध्ये सुद्धा होतात आणि म्हणून जाण्याची सुविधा, उत्तम पाणी, या ठिकाणी निसर्गरम्य परिवार साथीला आहे. म्हणून या मोकळ्या वातावरणामध्ये इकडे कमजोरीची कृपा आहे, इकडे श्यामदार पाहतोय, त्यामुळे या परिवाराला कशाची कमतरता पडणार नाही. तुम्ही एकीने जे पाऊल पुढे टाकताय, तुम्ही दुसरी शाखा सुद्धा त्या ठिकाणी यशस्वी झाल्याशिवाय राहणार. म्हणून उपस्थित सगळ्यांच्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवर स्वागत करताना या ठिकाणी आदरणीय नितीन सेठ भालेराव, हे तिन्ही बंधू तिरंगा परिवार, आदरणीय नाना काकू आणि या तिन्ही आमच्या बहिणी चांगल्या प्रकारे साथ देत आहेत. म्हणून हा परिवार फुलत गेलाय. तिरंगा या ठिकाणी हॉटेल शाखा क्रमांक 2 नावावर रूपाला येत असताना त्यांचे कष्ट, गुंतवलेली रक्कम चांगल्या प्रकारे फळास येणार आहे. या परिवाराची भरभराट होणार आहे. आपण सुद्धा खवय म्हणून या ठिकाणी येऊ, सेवा त्यांची मिळणार आहे. कुठलेही गेलं तरी 2 रुपये खर्च करावे लागतात. अन्नाची गरज, पोटातूनच अन्न मिळतं आणि अन्नामुळे ऊर्जा मिळते, त्या ऊर्जेतून चांगलं काम करण्याची शक्ती मिळते. चांगलं काम करण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा या अन्नातून मिळणार आहे. आणि म्हणून आपण जो हॉटेल व्यवसाय या ठिकाणी सुरू करतात, स्वच्छता त्या ठिकाणी योग्य प्रकारे सेवा देताना आपल्याला काही कमी पडणार नाही. पुनश्च उपस्थित सर्वांच्या वतीनं आपल्या या तिरंगा व्हेज नॉनव्हेज हॉटेल क्रमांक 2 ला शुभेच्छा असताना तुम्हाला या ठिकाणी उत्तम भरभराट, समृद्ध सुखमय जीवन लाभो याच सदिच्छा आणि शुभेच्छा. साने गुरु काय नाही, प्रोटोकॉल वगैरे काय नाही तर काही पक्षाचा कार्यक्रम तिरंगा उद्योग समूह कळंबमधील एक अतिशय मोठा उद्योग समूह, अनेक व्यवसाय यामार्फत नितीन शेठ असतील, त्यांचे दोन्ही बंधू असतील, राजश्रीताई असतील, त्यांचा परिवार करत आहे. आज तिरंगा हॉटेल नॉनव्हेज, व्हेज नॉनव्हेज कळंबमध्ये एक पहिलं तिरंगा परमिट रूम, बिअर बार आणि हॉटेल आहे. आज हा दुसरा त्यांचा हॉटेलचा व्यवसाय. अतिशय सुंदर असं लोकेशन आहे. नितीन शेठ बद्दल सांगायचं झालं तर अतिशय उत्कृष्ट आचारी. जरी आचार्याचं काय इकडे तिकडे झालं तरी स्वतः काम करून लोकांना रुचकर असं स्वादिष्ट खाऊ घालणार ही आम्हाला गॅरंटी आहे. कारण त्यांच्या हातचं बऱ्याच वेळा नॉन व्हेज खाल्ले, व्हेज खाल्ले. म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने, त्याचप्रमाणे माझ्या थोरात परिवाराच्या वतीने, आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने मी या तिरंगा उद्योग समूह, या नवीन तिरंगा हॉटेल या व्यवसायाला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हेज नॉनव्हेज हॉटेलच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित सज्जन नितीन भालेराव
यांचा पूर्व इतिहास सांगायचा म्हटलं की श्रीकृष्ण दगडू भालेराव, सीताराम दगडू भालेराव आणि विष्णू दगडू भालेराव हे काबाड कष्ट करून शेती करायचे. त्या कुटुंबातील म्हणजेच विष्णू दगडू भालेराव ज्यांचे चिरंजीव बाळू विष्णू भालेराव आणि आत्ता नितीन आणि त्याचे 2 भाऊ याप्रमाणे या व्यवसायात गेलेले आहेत. मित्रहो, सांगायला खूप आनंद वाटतो की अत्यंत कष्टातून या माणसानं हे उभं केलेलं आहे. ज्यावेळेस मी 2015ला सेवानिवृत्त झालो आणि योग आला त्याच्याकडे जाण्याचा, बोलण्याचा, त्यावेळेस खूप अभिमान वाटायचा की एक शेतकरी कुटुंबातील माणूस असा व्यवसाय करून आपल्या त्या व्यवसायात प्रगती करतोय आणि त्याबरोबर इतर लोकांना सहभागी करून घेतोय. हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यांना आता काम करत असताना आपल्या गावामध्ये चांगली घडी बसावी म्हणून जे आपल्या पत्नीला सरपंच पद दिलं आणि त्या माध्यमातून गावाची सेवा केली, त्याबद्दल त्याचे धन्यवाद मानतो. आणि या व्यवसायासाठी आपण पहिल्या दिवशी आलात त्याबद्दल या कुटुंबाचा एक हिस्सा म्हणून मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या व्यवसायासाठी त्याला खूप खूप त्याच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. आज या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये आणि आनंदमय वातावरणामध्ये तिरंगा व्हेज नॉनव्हेज हॉटेलच्या शुभारंभानिमित्त उपस्थित आपल्या सर्वांचे आवडते माननीय सुरेश भाऊजी भोर, अध्यक्ष जिल्हा प्रमुख शिवसेना, त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष भोर साहेब असतील, आमचे मित्र संतोषरावजी डोके असतील, प्रवीण शेठ थोरात असतील आणि उपस्थित सर्व मान्यवर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आमचे गोलब साहेब असतील, ही सर्व मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळामध्ये दादा देखील एका 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी येत आहेत. मी प्रथमतः आमचे मित्र आणि सर्वांचे आवडते असे आणि एक कष्टाळू माणूस नितीन भाऊ आणि त्यांनी या व्यवसायाला जी सुरुवात केली आहे त्यांचं प्रथमतः सर्व मंडळींच्या वतीने या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो. आणि नितीन भाऊच्या बाबतीत सांगत असताना एक कष्टाळू माणूस ज्याला हॉटेल व्यवसायातले एक पूर्णपणे चांगल्या पद्धतीचं नॉलेज आहे. आज तिरंगा गार्डन मंगल कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये छोटी मोठी जर एखादी व्यक्ती असेल, ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला अडचण असेल तर कार्यालयामध्ये देखील सामावून घ्यायचं आणि कमीत कमी कसा दर त्याला देता येईल त्या पद्धतीने आणि चांगली सेवा कसा देता येईल हे काम आतापर्यंत नितीन भाऊनी त्या ठिकाणी केलेलं आहे. हे करत असताना आपला व्यवसाय शेतीबरोबरच आपल्या दोन्ही बंधूंबरोबर आपला व्यवसाय पुढे कसा जाईल याचं नियोजन नितीन भाऊने आजपर्यंत केलं. आज एक चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारचा व्यवसाय नितीन शेठ त्या ठिकाणी करतात. हे करत असताना आपली राजकीय पार्श्वभूमी देखील चांगली राहिली पाहिजे आणि त्या माध्यमातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आज ते तालुक्याचे अध्यक्ष म्हणून तालुकाध्यक्ष म्हणून ते काम करतात. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं शुभ आगमन होते ते शिरूर लोकसभेचे माजी खासदार सन्माननीय म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीदादा आढळराव पाटील, त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण भाऊ गिरे, आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिला. सकाळचे पत्रकार विवेकजी शिंदे, स्वप्नीलजी जाधव यांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन आले आणि आजच्या या कार्यक्रमाला सर्व नारायण शेठ जाधव असतील, भास्कर दादा चिखले असतील, तसेच माळुंगेवरून बरीचशी मान्यवर मंडळी असतील, राहुल शेठ सरोवर असतील, शेतकऱ्यांना भालेराव, आपण देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहिला. श्रीकृष्ण दूध डेअरीचे माजी चेअरमन अनिल शेठ भालेराव, आपण गणपती बाप्पा. प्रवीण शेठ थोरात यांच्या समवेत माजी उपसरपंच पोपट शेठ थोरात
सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात आपले देखील सहर्ष स्वागत. एक मिनिट एकदा इकडे बघा समोर एकदा समोर इकडे. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रगतीशील शेतकरी सचिन शेठ कांदे, देवेंद्र शेठ वाया, देवा हार्डवेअरचे संतोष शेठ, आपण महिला स्पेशल आहे. आमचे फोटो काढणे आम्ही आलो काय केलं हजेरी स्वाती आपले फोटो काढ म्हणजे मग आपण आलेलो नाही नाही त्याला म्हणलं आमचे काढले ब्रह्मा विष्णु तोची महेश्वर तोची महेश्वर ब्रह्म विष्णु तोची महेश्वर तोची
तोची महेश्वर मन लागो रे लागो 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 रे लागो मन लागो रे माझे गुरु भजे मन लागो रे माझे गुरु भजे सुंदर अशा सदाबहार गीतांनी वळूया अजून एका हिंदी सदाबहार अशा गीताकडे जिंदगी प्यार